काही महेंद्र थोरवे जे आहेत ते सातत्याने आपल्यावर टीकास्त्र सोडतायत आणि डीएनएच्या संदर्भात तटकरे साहेबांच्या देखील त्यांनी आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. काय सांगाल, डीएनएच्या बाबत त्यांनी जे विधान केलंय त्या संदर्भात काय भूमिका आहे? महेंद्र थोरवे सारखी नीच प्रवृत्ती ही निश्चितच रायगडची जनता ठेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून. याच्यापेक्षा जास्ती मला काही बोलायचं नाही, कारण या अशा दुष्प्रवृत्तीला मला खरं तर त्या पातळीवर जाता येत नाही, पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी निश्चितच मी बोलू शकत नाही, कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो. माझा डीएनए असेल, तटकरे साहेबांचा डीएनए असेल, हा चांगलाच आहे आणि जनसामान्यातला आहे. त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचा डीएनए माहिती आहे. त्यांनी कुठल्या सर्टिफिकेटची महेंद्र थोरवेंच्या हे आम्हाला काही आवश्यकता नाही. तटकरेंना पैशाचा माज आहे, जनता त्यांना घरचं रस्ता दाखवेल असं देखील टीका करतात. कोण म्हटलं? महेंद्र. आता पैशाचा माज थोरवेला आहे का अजून कोणाला आहे हे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल. गेले 40 वर्षाहून अधिक कालखंड तटकरे साहेबांनी रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे. त्याच्यामुळेच इतका प्रदीर्घ काळ ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले. 2 टर्म जेमतेम झालेत, ते पण निसटते दुसऱ्यांदा आले. अधिकृतरित्या जर तिथे सुधाकर घारेंची घड्याळाचं चिन्ह असतं, यांचा टांगापलटी कधी झाला असता. आमदार महेंद्र दळवी जे आहेत आजच्या पेंटच्या सभेमध्ये तटकरे साहेबांना धृतराष्ट्र म्हणाले. तटकरे साहेबांची दूरदृष्टी आहे ती यांना नसावी. जे यांना उघड्या डोळ्यात दिसत नाही ते तटकरे साहेबांना बंद डोळ्यात सुद्धा दिसत असेल, रायगडच्या विकासाच्या बाबतीत, रायगडच्या जनतेच्या बाबतीत, म्हणून त्यांनी बोललं असेल. भाई, रायगडमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीमध्येच महायुती असा संघर्ष जो दिसतोय, येणाऱ्या काळामध्ये देखील त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्याचं चिन्ह दिसत आहेत आणि यावेळेस कशा पद्धतीची निवडणूक असेल आणि किती जागा आणि कुठे महत्वाच्या जागांवर आपला विजय असेल, काय वाटतंय? एकूणच रायगड जिल्ह्याचे आपण या ठिकाणी जर अहवाल घेतला तर कसा आहे? नाही, ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पेणला एकत्र लढतंय, त्याचबरोबरच श्रीवर्धनला एकत्र लढतंय, महाडला एकत्र लढतंय. इथे जरी आम्ही परस्पर लढत असू तरी इथे सुद्धा समन्वयाची भूमिका माझी होती आणि त्यांची सुद्धा होती, पण काही थोडंसं ह्याच्यामुळे काही गोष्टी राहिल्या. पण मला निश्चितच खात्री आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीअंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मिळेल. थोडंसं अजून 3 तारखेचं आपण वाट पाहू. तिथे निश्चितच आपल्याला रायगडची जनता कोणाला पसंत करते हे आपल्याला कळेल. वयाच्या होम ग्राउंडवर काय निकाल असेल? शिवसेनेनं देखील या ठिकाणी 21-0, 21 घड्याळ आणि 0 समोरचे. मंत्री भरत गोगावले म्हणाले आहेत की ज्यांनी माझं वाईट केलं आहे त्याचं वाटलं होतं. अप्रत्यक्ष तटकरेंना त्यांनी टीका केली आहे. आम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही, चिंतलेलं नाही. आम्ही नेहमीच प्रामाणिकपणाने सेवा केली, त्यांच्यासाठी काम केलं. त्यामुळे ते कोणाबद्दल बोलले मला माहीत नाही, पण ज्यांच्याबद्दल त्यांनी तसं बोललं असेल, ज्यांनी त्यांचं काम केलेलं नसेल, त्यांना देव जे काय द्यायचं असेल तर देईल. आणि त्यांनी खरंच केलं असेल तर ते जे बोलले असतील त्याचं उलटं त्यांच्यावर येऊ शकेल. मंत्री भरत गोगावले असे म्हटलेले आहे की त्यांनी आव्हान केले, मी आव्हान स्वीकारलं आणि मी आज शंकराच्या हरेश्वरच्या मंदिरामध्ये नवस केलं. याकडे आपण काय करायचं? मी सुद्धा महादेवाचा भक्त आहे, त्याच्यामुळे 3 तारखेला निकालांती आपल्याला पाहायला मिळेल की कोण खरं कोण खोटं. मी त्या दिवशी सुद्धा म्हटलं, आजही म्हणतो, मला सुद्धा आजही मी उद्या परवा महाडला जाणार आहे, वीरेश्वर महाराजांच्या इथे जाणार आहे. पण त्यांनी जसं म्हणून केविल वाढण्याचा प्रयत्न केला की मी खरंच केलं आहे, तसं मी केविल वाढण्याचा प्रयत्न करणार नाही. पण मी महादेवासमोर नतमस्तक होऊन निश्चितच जे आम्ही प्रामाणिकपणाने काम केलं आहे महायुतीचं आमदारकीच्या दरम्यान, ते त्या ठिकाणी जेवून फूल उचलीन, नारळ उचलीन, याचा पुनरुच्चार मी करायला तयार आहे किंवा ते कृती करायला सुद्धा तयार आहे. भाई, भसावळ्यामध्ये जो संघर्ष झाला त्याकडे आपण कसं पाहतो?
मसाळवासी सुद्धा सुज्ञ आहेत. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्या कालखंडामध्ये एखादी सत्ता मसाळवासींनी दिली आणि आज जी बंडखोरी गद्दारी त्या ठिकाणी झालेली आहे ही काय मसाळ शहरवासियांना फारशी काही रुजलेली नाही. त्याच्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये निश्चितच त्या बाबतीत सुद्धा मसाळवासीय योग्य पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी घेतील. मात्र त्याच्यातले सुद्धा जे गेलेले आहेत त्यांना सुद्धा पश्चाताप झालेला आहे. पुढच्या कालखंडामध्ये कळेल कोण कितने पाणी में आहे. राजकीय नेत्यांची नैतिक पात्रता घसरलेली दिसते का? कारण का राजकीय नेते शब्दा घेतात आहेत, देवामध्ये फूल उचलायचं भाषा करत आहेत, एकमेकाचं वाटोळं करत आहेत. म्हणजे रायगडचं राजकारण चाललंय कुठे? खरं तर राजकारण हा दिशा देणारा व्यक्ती असतो जनतेला. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, स्वराज्याची भूमी आहे, बलिदानाची भूमी आहे, त्यागाची भूमी आहे. त्यामुळे सुसंस्कृतपणा हा स्वाभाविकच हा रायगडवासियांमध्ये आहे. पण दुर्दैवीरित्या काहींमध्ये तो गुण आलेला दिसत नाही. ह्याच्या पलीकडे मला काय बोलावं असं वाटत नाही. परमेश्वराने त्यांना सद्बुद्धी देव, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सद्बुद्धी देव, एवढीच प्रार्थना महाराजांच्या चरणी करू शकतो. धन्यवाद.